थँक्यू. महत्वाची मॅच रंगते. पहिली क्वार्टर फायनल जिंकली मितांश 11ने, दुसरी जिंकली श्री प्रसाद सामाजिक कला क्रीडा मंडळने, तिसरी कोण जिंकेल? टाकीपाडाने त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा. साई श्रद्धा संघ बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. बॅटर अनिकेत आणि केदार. आता स्ट्राईक एंडला केदार येत आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन आकाश. टाकीपाडा संघ बॉलिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. मिस टाइम पाहिला गेला. रन सिंगल मिळेल. टाकीपाडा संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला या मॅच मध्ये. त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा असा सामना रंगतोय. प्रथमेशजी सावंत आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती या. प्रथमेशजी सावंत, आज आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. पहिली इनिंग चालू आहे. बॅटिंग करत असताना साई श्रद्धा त्यांच्या विरुद्ध टाकीपाडा असा सामना. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला आणि बॅटरला थांबवलं. चेक केलं जाईल बॉल नक्की स्टंपला ब्रश झालाय का. केदारने तर लगातार 3 बाउंड्रीज लगावले तर चाय कट्टा यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. बिटू चायवाला फेमस चायवाला है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय, चाय के साथ सुट्टा चाहिए और सुट्टा के साथ चाय चाहिए.
चला मॅच चालू करा लगेच. आणि मॅच थोडीफार आपण पाहिलं तर पुन्हा चुरशीत होताना पाहायला मिळते. 4 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन सिंगल मिळेल. एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. टाकीपाडा त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा बॅटिंग करत असताना. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला होता. फिल्डरने चांगले एफर्ट्स दिले बॉलिंग करत असताना सुद्धा. आकाशने पहिलीच ओव्हर चालू आहे. पहिल्या ओव्हरची देखील एक चांगली पिचिंग. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने ढकलला गेला तिकडे. रन सिंगल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र 7 धावा झाल्या धाव फलकावरती. पहिली ओव्हर संपली आणि 7 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगली बॉलिंग केली. बॉलिंग करत असताना पण पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने. टाकीपाडा त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा असा एक सामना चालू आहे. क्वार्टर फायनलचा 2 संघ टॉप 3 मध्ये गेले. मितांश 11 आणि श्री प्रस्ताव सामाजिक कला क्रीडा मंडळ. बॉलिंग साठी दुसरी ओव्हर घेऊन सागर. या बॉलवर सागरचं स्वागत केलंय बाउंड्रीने. 4 रन. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. काय टायमिंग केलं गेलं बॅटर केदारने दमदार स्ट्रोक खेळले. प्रॉपर टायमिंग करत असताना नजर चांगली होती. बॅटचा फ्लो चांगला होता. क्विक होते. सर्व काही अगदी जुळून आलं आणि चांगला टायमिंग करत असताना 4 रन मिळवले आपल्या टीमला. बॅटर केदारने. रन झालेत 11. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे फिरला थोडा पण चांगली फिल्डिंग डीप मध्ये. विराज तिकडे होते आणि विराजने चांगला बॉल अडवला गेला. 1च रन मिळेल. प्रथम क्रमांक तब्बल 30,000 रुपयाने आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक देखील 15,000 रुपयाने आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक पण 10,000 रुपयाने आकर्षक ट्रॉफी आहे. साई श्रद्धा गोविंदा पदक. आज याच परिसरात एक नामवंत गोविंदा पदक आणि ज्यांची चर्चा संपूर्ण नालासोपारामध्ये पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग करत असताना थांबवलं बॅटरला. गुड बॉलिंग सागर. बाउंड्री आल्यानंतर देखील त्यांनी चांगलं कमबॅक केलं. स्टंप टू स्टंप बॉलिंग. जी लाईन लेंथ होती त्या लाईन लेंथने बॉलिंग करतोय. इकडे पण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. खूपच बाहेर बॉल टाकला. इकडे पण बॅट्समॅनला थांबवलं गेलं आणि तिकडे थोडे बॅटर पण फसले. फिल्डर पण फसले. आणि कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर कायापालट झाला. बेल्स मला असं वाटतं हलकीशी तिकडे पडली आणि लाईट्स पण स्टंपची ऑन झाली. त्यामुळे बॅटरला बाहेर जावं लागेल. अशा फनी मुवमेंट बघायला भेटतात आणि हलकासा बघा ना बेल्स फक्त उडवली त्याने. त्यामुळे थोड्या वेळासाठी वाटलं की बॅट्समन थोडा वाचला बट बेल्स हलकीशी फक्त उडली आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागलं. साई श्रद्धा संघ पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना पण एक चांगला स्कोर करावं गरजेचं आहे. न्यू बॅटर राजू यांना पण बॅटिंग करावी लागेल. त्यामुळे अनुभवी क्रिकेट त्यांना दाखवावे लागेल आणि मॅच मध्ये चांगली चुरस निर्माण करावी लागेल. राजू स्ट्राइक एंडला सामना करतील बॉलर सागर. या बॉलर हलक्या हाताने अगदी संयम फक्त तिकडे ढकलला. 1 रन मिळेल. राजूने स्ट्राइक रोटेट केली आणि एका धावेने स्कोर कार्ड मात्र तिकडे पुढे जातो आहे.
14 रन्स आले धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर साई श्रद्धा संघ भव्य दिव्य असं आयोजन आज साई श्रद्धा गोविंदा पथकाच्या माध्यमातून आणि खूप चांगलं आयोजन. 12 टीम मधून एक चांगला प्लॅटफॉर्म. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेटचा एक भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आपण इकडे आजमावतोय. वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिटला फेकी केली गेली आहे आणि रन सिंगल मिळेल. एक एक रन एक एक मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. स्कोर मात्र पुन्हा एकदा 15 धावा झाले धावफलकावरती. 2 ओव्हर संपल्यात आणि 15 धावांवरती स्कोर कार्ड थांबलाय. अजूनही 12 बॉल मध्ये 25 रन्स तरी पाहिजेत. 35-40 या ग्राउंडवर टार्गेट पाहिजे तरच मॅच रंगू शकते. बॉलिंगसाठी तिसरी ओव्हर घेऊन अशफाक. स्ट्राईक एंडला बॅटर केदारने पण चांगली बॅटिंग केली. पण केदारला पण त्याच फ्लो मध्ये फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे तरच मॅच थोडीफार अजून क्लोज होऊ शकते. टचअप दिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर आले तिकडे. एक सिंगल रन. पहिली इनिंग चालू आहे. 12 संघांमधून हे 6 संघ क्वालिफाय झाले. 6 मधून 3 मधून आपण 2 मधून 1 चॅम्पियन कोण होईल. संपूर्ण नालासोपाराचं लक्ष या टुर्नामेंट वरती. युट्यूबला पण सर्व एन्जॉय करतात. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फेकी केली गेली बट रन सिंगल मिळेल. सतरा धावा झाले धावफलकावरती आणि एक विकेट गेली आहे. टचअपची गरज आहे. केदारला थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही कारण की क्रुशियल मॅच आहे. त्यामुळे चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. या बॉलवर चांगला फुटवर्क. केदारचा एक दमदार स्ट्रोक 4 रनसाठी. दमदार केदार. इट्स अ बाउंड्री. इकडे पण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये. आकाश तिकडे होते. आकाशने चांगला बॉल अडवला. बेल स्टॉप आकाश. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आकाशांच्या माध्यमातून. स्कोर मात्र पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 22 रन झालेत. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर पण तेवढंच महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे चांगले फिल्डर असेल तर चांगली फिल्डिंग पण तुम्ही करू शकता. बघा आकाशने जवळपास 3 रन आपल्या संघासाठी वाचवले. या बॉलवर देखील बॅटची आतला कडा घेतली गेली आहे. तिकडे थांबवलं बॅटरला. गुड बॉलिंग. चांगला बॉल केला. बॉलिंग केली इकडे बॉलर अशफाक. चांगली पिचिंग करत असताना अगदी ऍक्शन थोडी फास्ट केली आणि बॅट्समनला थोडं फसवलं. स्लोवर ऑन बॉल टाकला. एका दुसरी बाउंड्री आली तर फिनिशिंग टच येऊ शकतो. 22 रन झालेत. या बॉलवर देखील अगदी आडव्या बॅटने बट तेवढीच अफलातून अगदी वॉटर पार्कला पण जसं स्लाइड करतो तसं स्लाइड केलं त्याने. बाउंड्री चेक केली जाईल का? ओके.
आणि चौकार असणार आहे, त्यामुळे रन्स मात्र देखील 4 ने पुढे जाईल. स्कोर जाईल 26 रन झालेत. चला आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. रन झाले आतापर्यंत 26. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलर आकाश वल्वी आणि एक सिंगल रन मिळेल. मॅच अगदी क्लोज होताना पाहायला मिळतीये. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. 27. मित्रांनो टाइम लिमिट आहे, त्यामुळे तुम्ही टायमिंग मध्ये खेळा प्लीज. या बॉलवर राजूने पण इकडे चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. नॉस्ट्राइक एंडला चेक केला जाईल पुन्हा एकदा. रिव्ह्यू अंपायर वर पण तेवढं प्रेशर आहे आणि पण क्विक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला रनरने पण. अनिकेतने पण प्रयत्न केला, पण आपण तिकडे चेक करूयात. इट्स आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल इकडे आणि क्विक थ्रो दिला आणि बॅटरला तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. फिनिशिंग टचची गरज आहे. बाउंड्री खेळावी लागेल. एका दुसरा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल बॅटिंग करत असताना साई श्रद्धा संघाला. केदार पण स्टार्ट टू एंड बॅटिंग करतोय, पण केदारच्या पण मनामध्ये हुरूर आहे की एकाच दुसरी बाउंड्री खेळावी लागेल. मॅचला जिंकण्याकरिता फिनिशिंग टचची गरज आहे. चांगलं टार्गेट उभं केलं तर बॉलर्स पण फ्री माइंडने बॉलिंग करतील, त्यामुळे केदारला पण एक चांगलं फिनिशिंग देण्याची गरज असणार आहे. या बॉलवर फुटवर्क चांगला होता. फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल केदारला आणि सेलिब्रेशन केलं जात आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. हॅलो हो चेक. मॅच लगेच चालू करा. बघा टाइम संपलाय. सगळे आपली लहान लहान मुलं पण एन्जॉय करतात बघा एलईडी स्क्रीन वरती. ते पण मस्त क्रिकेट बघायला आलेत. सर्व लहान मुलं पण अगदी एलईडी स्क्रीनवर आपण बघतोय आणि ते पण अगदी हाय करतात. यस 10-15 वर्षांनी तुम्ही पण नाला सुपरचं क्रिकेट खेळाल.
अंडरआर्म क्रिकेट खेळा मित्रांनो. क्रिकेट खेळलं पाहिजे लाईफमध्ये येऊन. तुम्ही एकतरी स्पोर्ट्स खेळा. मॅच देखील तेवढीच महत्वाची रंगते. शेवटचे आपण काही बॉल बाकी आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट गेले. 27 रन झालेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला समीर. अरफात स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला जमीर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थ्रो चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला बट रन सिंगल मिळेल आणि रन झालेत आतापर्यंत 28. बघा 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत त्यामुळे थँक्यू. 1 मिनिट 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत त्यामुळे प्लेयर एक बाहेर येईल. हॅलो 1 मिनिट. एक फिल्डर बाहेर जाईल. एक फिल्डर बाहेर जाईल. जो रूल आहे तो रूल फॉलो करावा लागेल. 2 मिनिटं एक्स्ट्रा दिलेली त्यामुळे त्याच्यावरती नाहीये. जास्त टाइम वेस्ट गेला प्लीज. मॅच लगेच चालू करा. अजून वेळ घेऊ नका प्लीज. मॅच चालू करा लगेच. फिल्डिंग टीम आणि आपल्या समेत नवीन दादा वागचौडे. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवीन दादा आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलात. या बॉल देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळले गेलेत आणि एका धावेने स्कोर पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय 29. 29 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि नवीन दादांचं पण स्वागत आहे क्रीडा स्पर्धे दरम्यान. आपण देखील आज या साई श्रद्धा गोविंद पथकाला भेट देत आहेत. मोस्ट वेलकम. थँक्यू. त्यांचे आलेले सर्व मित्रपरिवार आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. क्विक रन कंप्लीट केला गेलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तिकडे संपलाय. स्कोर झालाय 30 धावा झाल्यात आणि 31 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टाकीपाडा या संघाला मॅचला जिंकण्याकरिता 31 धावांचं टार्गेट आहे. बघूयात कशा प्रकारे दुसरा राऊंड रंगेल. लगेच मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग लावून घ्या टीम साई श्रद्धा संघ. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि जशी मॅचला सुरुवात त्याची मात्र आपल्या समवेत मृदुल मेहर सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. एक चांगली मॅच रंगेल का. 31 धावांचं एक छोटं टार्गेट आहे बट कुठलंच टार्गेट छोटं मोठं नाहीये. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. थँक्यू. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. 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 देख लो मेरे दिल के मदीने में. देख लो Rohit in the mix. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले अमृत को पीने में. सुख मिले
येस धन्यवाद डीजे. आज खऱ्या अर्थानं आज एक शुभ दिवस, अगदी भारत वर्षासाठी आपण पाहतोय रामनवमीचा दिवस. आणि आमचे डीजे मॅन राहुल देखील उल्लेख करत असताना मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं आपण ऐकतोय, पाहतोय. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 पर्व पहिलं. एक माफक आव्हान धाफकावर, परंतु आता आरडा ओरडा हा सर्व काही पाहायला मिळतोय. टाकीपाडा संघ प्रेक्षक आपल्याला विनंती असेल, आपण थोडंसं साईडला व्हा, ही विनंती असेल प्लीज, तेवढी रिक्वेस्ट असेल आपल्याला. आपला जोश जल्लोष आम्ही समजू शकतोय. पहिला गडी गोल्डन डकचा शिकार आकाश, बॅक टू द पार्ट. सन्माननीय आदरणीय एका मंचावर अजून एक मुख्य सत्कार, अर्थातच देवेंद्र दादा वागचोडे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार हा करण्यात येईल. मी आयोजकांना विनंती करतोय. सन्माननीय दीपक बम यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण पाहतोय. वागचोडे साहेबांचे एक मुख्य सत्कार, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिली होती, हा शुभ सत्कार हा आपण नक्कीच पाहतोय. अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण पाहतोय. संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषकाच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. मॅचच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आहे. छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला होता, किरणला ज्या प्रकारचा खेळ राहिला होता तो खेळ पुन्हा एकदा करणं तितकंच गरजेचं असेल. लक्ष एक माफक 31 धाब्यांचं आव्हान आहे, परंतु फ्रंट फुटला येऊन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न दुसरीकडून केदार है, जिसका नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ नाळासोपारा. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ. कुणाला यावेळेला शांत संयमी खेळ करणं तितकंच गरजेचं असेल. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला गॅदर करतोय, तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक 6 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. लक्ष एक नक्कीच 24 चेंडू येणारे 31 धावा धावफलकावर कुटायचे आहेत, परंतु गोल्डन डकचा शिकार खऱ्या अर्थानं आकाश बॅक टू द पार्ट आहे आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर आहेत. आता मुख्य स्क्रीन आमची दर्शवते की येणारे 18 चेंडू 25 धावा हे अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. सन्माननीय जमलभाई चौधरी यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ती हॅट्रिक येणार का? 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बॉलर नेम प्लीज. अजित आहे गोलंदाजी मार्कवर. अजित कालच्या दिवसामध्ये त्या प्रकारचा खेळ राहिला होता, परंतु ह्या वेळेला अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. कुणाल एक अपकमिंग यंगस्टर म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिला जात आहे. टाकीपाडा वॉरियर्स संघासाठी कालच्या दिवसामध्ये हा खेळाडू खरं तर एक संकट मोची खेळ करत असताना आपण पाहायला मिळाला होता. टाकीपाडा वॉरियर्स संघ आपण पुन्हा एकदा थोडेसे स्प्रेड होतात, मला वाटतं थोडंसं पाठीवा प्लीज. एक पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ 8 धावा यावेळेला मनगटाच्या साह्यानं ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव. आता शांत संयमी टेम्परामेंट हे सर्व काही दर्शवलं जात आहे. असं म्हटलं जातं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क
ह्या दोन्ही गोष्टींना तितकाच महत्व दिलं जात आहे. प्रयत्न चांगला आहे, अफलातून प्रयत्न होता. परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धावफलकावर 10 धावा, 1.4 चेंडूंचा खेळ, अर्थातच 10 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 10 धावा, 3 चेंडूंचा खेळ आहे, क्षमा असावी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आता 11 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण. बारा धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आता मॅच इक्वेशन 14-19 ह्या घरामध्ये येऊन पोचतंय. परंतु ज्या प्रकारचं आतापर्यंत क्षेत्ररक्षण आहे, अगदी ॲक्युरेसी आहे आणि त्या बळावर धावेंना रोख लगावण्यात आतापर्यंत दुसरीकडून साई श्रद्धा क्रीडा मंडळचा संघ देखील तितक्याच ताकदीचा, तितक्याच युक्तीचा, दोन संघ एक मैत्रीपूर्ण लढत टॉप 3च्या दिशेनं कोणता संघ आता दाखल होणार. एकीकडे टाकीपाडा वॉरियर्स आहे, दुसरीकडे साई श्रद्धा क्रीडा मंडळचा तो संघ आहे. परंतु सामना आतापर्यंत बराबर के आगे. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखा पार, 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 17 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर येतात. आता 12-14च इक्वेशन नक्कीच स्क्रीनवर देखील दर्शवलं जात आहे. परंतु ह्या धाव्यांना डिफेंड केलं जाईल का दुसरीकडून ह्या धाव्यांना चेस केलं जाईल, ती येणारी आता काळ वेळ दर्शवेल. नक्कीच आकाश एक गोल्डन डकचा शिकार बनला होता, परंतु त्यानंतर कुणालने ज्या प्रकारची खेळी केली, ज्या प्रकारची सागरने खेळी केले, अगदी आतापर्यंत एक चांगला किल्ला लढवलाय. एकाकी झुंज देत असताना हे दोन खेळाडू आतापर्यंत एक चांगला खेळ करतोय. तर दुसरीकडून ह्या वेळेला एखादा ब्रेक थ्रू यावेळेला साई श्रद्धाचा संघ यावेळेला पाहतोय. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही हे आता आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ, अतिशय बहरदार खेळ आतापर्यंत दोन खेळाडू करतायत. परंतु शाकिब हा देखील एक जुना जानता हा खेळाडू आहे. डिसिजन चेंडू सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. नक्कीच मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता ज्या प्रकारचं सेलिब्रेशन आहे. खऱ्या अर्थाने एक मोठा फॅन बेस आहे आणि हा टाकीपाडा वॉरियर्स हे भविष्य आहे. आज संपूर्णतः डगआउट खऱ्या अर्थाने एक आशाभूत नजरेनं पाहत आहे. असं म्हटलं जाताना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक त्यातून मासे काढतात, तर काही लोक समुद्रालगत जाऊन फक्त आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा हा खेळ, परंतु ह्यातून आपण काय सिद्ध करतोय. येथून जर का जिंकलात तर टॉप 3 मध्ये आपली एक ग्रँड एंट्री ही नक्कीच केली जाईल. पंचांचा डिसिजन, आउटसाइड द ऑफ स्टॅम्पचा मारा. हा दुष्काळात 13वा महिना आहे. आता येणाऱ्या धावा या खऱ्या तर दुष्काळात 13वा महिन्यासारखा हा डोकंदुखी ठरत असतील. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता 9-7 हे इक्वेशन धावफलकामध्ये आपण पाहतोय. किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है.
आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहतोय हा खेळ ना भूतो ना भविष्य म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. ह्याच क्रिकेटने अनेक वेळा कधी कधी 4 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना आपण पाहतोय. तर ह्याच खेळामध्ये कधी कधी एका चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा आपण बराच वेळा हे निघताना देखील पाहतोय. परंतु 2 खेळाडू ह्या वेळेला खरं तर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक रणनीतीचं क्रिकेट हे खेळत असताना आपण पाहतोय. ना कोई मुसीबत चाहिए ना कोई इम्तहा चाहिए, हमें तो बस ये चमचमती हुई ट्रॉफी चाहिए. आणि ह्या ट्रॉफीसाठी आता तो प्रयत्न हा खऱ्या अर्थानं चालू आहे. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून पडावं लागतं. हा संघर्ष करावा लागेल. येथून येणारा संघर्ष हा खऱ्या अर्थानं पराकोटीचा संघर्ष असेल. 7-5चे इक्वेशन नक्कीच आपण पाहतोय. आतापर्यंत 26 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. काय लढाऊ वृत्तीनं हे 2 खेळाडू खेळल्यात. दोघांचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. खऱ्या अर्थानं आकाश एक जुना जाणता खेळाडू, संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो गोल्डन डकचा शिकार होता. परंतु त्यानंतर 2 खेळाडू, सागर वैयक्तिक 12 तर दुसरीकडे कुणाल मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा तो अपकमिंग यंगस्टर वैयक्तिक 10 धावेंची आतापर्यंत खेळी करतोय. दुसरीकडून शाकिब आहे. शाकिबला खऱ्या अर्थानं अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये अगदी खोऱ्यानं ओढत असताना आपण पाहतोय. 7-4चे इक्वेशन आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वाटा, एक आर्थिक मदत आणि त्या बळावर आपल्या देखील आज संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद चषक आपलं सहर्ष स्वागत करताय. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत करताय. नक्कीच मान्यवर आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितक्याच एक आर्थिक मदत आणि आपण अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद चषक हे दाखल घेत असताना आपण पाहतोय. 6-4चे इक्वेशन मॅच मध्ये कोणता संघ टॉप 3च्या दिशेनं दाखल होणार ह्यासाठी चालणारी ते एक पराकोटींची लढत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला अमन आहे तर दुसरीकडे आतापर्यंत लहरामध्ये आहे, आतापर्यंत संकट मोचक आहे तो दुसरीकडे सागर आहे. अतिशय बहरदार खेळ केलाय अमन. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जात आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. परंतु यावेळेला अमन यू मिस आय विल डेफिनेटली टिचून मारा समर इन डिलिव्हरी. सागर यावेळेला बॅक टू द पार्ट आहे. पाच 4 आहे. दुसरीकडे नवोदित खेळाडू आकाश आहे. 5-4 मध्ये काय घडणार? सागर जो आतापर्यंत चांगली खेळ करत होता तो यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. एक रंगलेला सामना, रोमांच थरार पदळ आली त्या संघर्ष नाट्य हे 2 खेळाडूंमध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय. पुन्हा एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकीकडे टाकीपाडा वॉरियर्स आहे, दुसरीकडे साई श्रद्धा क्रीडा मंडळचा संघ आहे. 2 खेळाडू 5-4चे इक्वेशन. अमन ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय पर पंचांचा डिसिजन. चला डिसिजन आपण त्वरित द्या प्लीज, रिक्वेस्ट असेल. एक मिनिट आकाश
अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतोय, याची देखील नोंद घ्या. अंपायर डिसिजन असेल तर अंपायर घेऊ शकतोय, टीमसाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर डिसिजन असेल तर टीम रिव्ह्यू अंपायर डिसिजन घेऊ शकतोय रिव्ह्यूसाठी. अंपायरचं आहे. यस, नक्कीच आखडू टप्प्याचा चेंडू होता, परंतु आता काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी आता आमची संपूर्णतः DBNची ती टेक्निकल टीम दर्शवेल. मान्यवर, आपण नक्कीच मुख्य मंचावर आपण पाहतोय ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम, आपला देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या जवळून देखील ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक आर्थिक मदत. आकाश, आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा, तो लहान आहे. दुसरा कोणी असेल तर पाठवा तरी चालेल, भांडणाची काल नकोय आपल्याला प्लीज. नो +1. सागर, सागर आपल्या प्लेयर लोकांना घेऊन थोडंसं बाजूवा प्लीज, विनंती करतोय. टाकीपाडा थोडंसं बाजूवा. गिरीश, गिरीश, पंच गिरीश, डिसिजन सिंगल, डबल, सिंगल, 1 रन. पाच 3 आहे. 5-3. चला प्लीज घाई करा. आणि टाकीपाडा संघ खऱ्या अर्थाने एक मोठा चाहता वर्ग आज संपूर्णतः टाकीपाडा आज नाळासोपारा नगरीमध्ये आहे, त्या ऐतिहासिक मैदानामध्ये आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ज्या प्रकारचा खेळ राहिला होता सागरचा, ज्या प्रकारचा खेळ राहिला होता कुणालचा, अगदी प्रभावित केलंय ह्या दोन खेळाडूंना. कुणाल अजून देखील मैदानामध्ये आहे. दुसरीकडे आकाश आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. आता 5-3चं इक्वेशन आहे. काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी का वेळ हे नक्कीच आता दर्शवेल. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अतिरिक्त. आता दोन्हीकडून टाळ्या वाजतात. एक्स्ट्रा रन नक्कीच येते, परंतु आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. आता 5-2. टाकीपाडा प्लीज जास्त वेळ दौडू नका. आपणच इथून जास्त वेळ घेतात. आपल्याला टायमरची पेनल्टी पण पाहिजे वरून. 5-2चं इक्वेशन आहे. नवीन फलंदाज अशफाक आहे. अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जात आहे, परंतु कुणाल जो संकट मोचक आहे. सामना फिनिश, सामना खल्लास केला जाईल का? यस, महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये सामना यावेळेला फिनिश केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम टाकीपाडा वॉरियर्स. टॉप 3च्या दिशेनं दाखल होणारा संघ आता आपल्याला मिळतोय.